नगराध्यक्ष पदासाठी युवा आणि उच्च विद्या विभूषित अपक्ष उमेदवार डॉक्टर कुमारी स्वाती गणेश रोकडे मैदानात। नमस्कार, आपण पाहत आहात माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदाडे, सहसंपादक आदिल शेख। नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर कुमारी स्वाती गणेश रोकडे या अपक्ष उमेदवार म्हणून कब्बशी या बोध चिन्हावर उमेदवारी दाखल करून निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांचा प्रचार जोर धरत असून युवक, महिला आणि नवमतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस वचनबद्धतेसह घोषणा केलेल्या जाहीरनाम्यावर विशेष भर दिला जात आहे। स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, डिजिटल शाळा, रस्ते, गटारे, वीज विकास, महिलांसाठी सुरक्षा व रोजगार, सार्वजनिक शौचालय, लीज पट्टा प्रकरणाचा पाठपुरावा तसेच मोकाट जनावरे व मोकाट कुत्र्यांचा त्रासावर ठोस उपाययोजनांची ग्वाही दिली आहे। भावी अनेक, प्रभावी एकच, नगराध्यक्ष पदासाठी एकच मत, कब्बशी समोरील बटन दाबा, असे आवाहन उमेदवार डॉक्टर स्वाती रोकडे यांनी जनतेला केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती गणेश रोकडे। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025 साठी नगर अध्यक्ष पदासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे। माझं बोधचिन्ह आहे कब्बशी, ते की 7 नंबरवर आहे। तर मला असं वाटतंय की तुम्ही दिग्रसच्या सर्व नागरिकांनी मला मत यासाठी द्यायला पाहिजे, कारण दिग्रसच्या समस्या तुमच्यासारख्याच मी बघत आहे। रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये रस्ते खराब आहेत, पाणी नाही आहे। माझी आयडिओलॉजी फक्त एवढी आहे की स्वच्छ, सुंदर आणि कन्सेप्च्युअल दिग्रस बनवायचा आहे मला, ज्याच्यामध्ये विकास फक्त कागदोपत्री नसून तो दिसण्यात असला पाहिजे। जसे की रस्त्यामध्ये खड्डे इतके आहेत की असं वाटत आहे की जर प्रत्येक वेळेस जर तो रस्ता बनतो तर त्या रस्त्याचा मध्ये खड्डे कसे येतात? जर तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे करायला पाहिजे, रस्ते व्यवस्थित बनवायला पाहिजे। आणि पाण्याच्या तर इतक्या समस्या आहे, गरीबाच्या घरी पाण्याची पाईपलाईन लीक झाल्यामुळे इतकं गढूळ पाणी येते, त्याच्यामुळे विविध आजार निर्माण होतात। स्वच्छता नाही आहेत, नाल्या तुंबलेल्या आहेत, कचऱ्याच्या गाड्या रेग्युलर येत नाही। स्वच्छता कामगारांचा इतका बेशिस्त, बेजबाबदार ऍटिट्यूड याच्यामुळे आहे, कारण नगरपालिकेचं त्याकडे निवडून आलेल्या लोकांनी आतापर्यंत काय केलं ना। आता नवीन लोक पण तेच मुद्दे बोलत आहेत आणि जुने लोक पण तेच मुद्दे बोलत आहेत। मी पहिल्यांदा उभी आहे, माझे जर हेच मुद्दे आहेत आणि एवढ्यांना निवडून आलेल्या लोकांचे पण हेच मुद्दे आहेत, तर तुम्ही जनतेने त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही ह्याच मुद्द्यांवर मागची निवडणूक लढली आणि याच मुद्द्यांवर ही पण निवडणूक लढत आहे, तर तुम्ही विकास केला कुठे? कुणाचा केला? स्वतःचा केला की आमचा केला? मत द्यायच्या आधी पक्ष न बघता बघितलं पाहिजे माणसाची तळमळ, दिग्रसच्या प्रगतीकडे असणारी त्याची योजना, दिग्रसची प्रगती त्याला कुठल्या दिशेने पाहिजे आहे। स्वतःची प्रगती तर कोणी पण करू शकतो, पण दिग्रसची प्रगती हा अजेंडा ज्याचा असेल ना, तो दिग्रसची प्रगती करू शकतो असं मला वाटतं। तुम्हाला मी असं म्हणत नाही, मी जर तुम्हाला योग्य वाटत असेल तुम्ही मला मत द्या। तुम्ही मला मत यासाठी द्यायला पाहिजे की माझी खरंच इच्छा आहे की दिग्रसचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे। मी त्यासाठी आतोनात प्रयत्न करेल। करप्शन, भ्रष्टाचार हा माझा मुद्दा नाही आहे। मी पैसा कमवण्यासाठी राजकारण जॉईन नाही करत आहे। राजकारण मी याच्यासाठी करत आहे जॉईन, कारण माझ्या पप्पाला बघून मला इच्छा झाली की राजकारण करायला पाहिजे। समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, म्हणून समाजासाठी काही करायसाठी मी राजकारणात उतरली आहे। तुमच्या दिग्रसची मी मुलगी आहे, तुमची मुलगी आहे असं समजून मला एक मत द्या आणि दिग्रसच्या विकासासाठी थोडाफार हातभार लावा। तुम्हा सर्वांना मी पुन्हा लक्षात करून देते की दिग्रसचा प्रत्येक माणूस हा माझ्यासाठी तितकाच आवश्यक आहे जितकं माझं घर माझ्यासाठी आवश्यक आहे। तुम्ही मला तुमचा घरचा सदस्य समजून प्लीज तुमचं एक वोट मला द्या, दिग्रसच्या विकासाला द्या। माझं विजय बोध चिन्ह आहे कब्बशी, 7 नंबरवर आहे। माझं नाव आहे डॉक्टर स्वाती गणेश रोकडे, नगराध्यक्ष पदासाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।